नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती आयोजित शोध मराठी मनाचा 21व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये खास करून सगळे दिग्गज मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते प्रेक्षक यांचं मनापासून स्वागत करते. आकाशाच्या घुमटाखाली निळ्या मांडवी काठी अंतरीचा संवाद साधण्या जमली मने मराठी. ज्ञानेशाची ओवी हो अन तुकयाची हो वाणी फादर थॉमस सांगून गेला आपुल्या ख्रिस्त पुराणी. मायबोलीचा गजर हो तसे हा सकलांच्या ओठी अंतरीचा संवाद साधण्या जमली मने मराठी. गुढी मराठी घेऊन येथे परदेशातून कितीक जमले मायबोलीच्या अनुबंधाचे सत्य आम्हा हो इथे उमगले. वैश्विकतेचा वसा घेऊनी जपून ठेवू नाती अंतरीचा संवाद साधण्या जमली मने मराठी. रसिक हो, 2008 साली गोव्यामध्ये पणजीमध्ये आणि याच कला अकादमीच्या पावन अशा स्थळी स्वर्गीय कविवर्य श्री विष्णू सूर्या वाघ यांनी केवळ 5 मिनिटांमध्ये रचलेली ही कविता या एकूणच संमेलनाचं वैशिष्ट्य, उद्दिष्ट, त्याचा एकूण आवाका, सूत्र आणि सार सांगून जातो. आपले सगळे मान्यवर या संमेलनासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांना मंचावर आमंत्रित करते. शोध मराठी मनाचा 21व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर पाहुण्यांनी मंचावर यावं. संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिलजी काकोडकर, माननीय नामदार डॉक्टर प्रमोदजी सावंत, गोवा राज्य मुख्यमंत्री, तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री अनिलजी खवटे, नामवंत उद्योजक, श्री महेश मांजरेकर, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक, श्री दशरथजी परब, कार्याध्यक्ष गोवा कार्यकारिणी, श्री उदयदादा लाड, कार्याध्यक्ष, प्राध्यापक अनिल सामंत, सरचिटणीस गोवा कार्यकारिणी, श्री यशवंतराव गडाख पाटील, उपाध्यक्ष, श्री नागराज मंजुळे, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि लेखक, तसंच श्री जयराज साळगावकर, सरचिटणीस जागतिक मराठी अकादमी, आदरणीय श्री चंद्रकांत कवळेकर, कला अकादमीचे अध्यक्ष, श्री किशोर रांगणेकर, श्री महेश म्हात्रे, श्री अशोक पाटील, श्री परेश प्रभू, श्री रमेश वंसकर, श्री प्रदीप घाडी आमोणकर, श्री सागर जावडेकर, श्री नारायण महाले, डॉक्टर प्रवीण गावकर, डॉक्टर गौतम देसाई, कॅप्टन विलास सावंत, श्री रघुवीर देसाई आणि डॉक्टर श्यामकांत देवरे. कृपया सर्वांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. जगभरातील यशस्वी मराठी माणसांचा संघर्ष, जिद्द आणि त्यांचं यश इथल्या तरुणांसमोर आलं पाहिजे, त्यांना स्फूर्ती मिळाली पाहिजे या उद्देशाने ही संमेलनं भरवली जातात आणि साहित्याच्या, संस्कृतीच्या वाटेवरून उद्यमशीलतेकडे जाणारी ही खरोखर संमेलनं ठरलेली आहेत. अतिशय आनंदाचा क्षण आहे एखादी संकल्पना, एखादं स्वप्न फलद्रूप होताना पाहणं. जागतिक मराठी संमेलन गोमंतकामध्ये व्हावं ही मनीषा होती आणि अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर आज संमेलनाच्या उद्घाटनाचा क्षण जवळ येऊन ठेपलेला आहे. गोवा कार्यकारिणी सरचिटणीस प्राचार्य अनिलजी सामंत स्वागतपर प्रास्ताविकासाठी आपल्या समोर येत आहेत. सर, विनंती आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर काकोडकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित मराठीवर प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी, आज कार्यक्रम एवढा मोठा आहे की मला आपलं स्वागत करताना पाडगावकरांची एक ओळ आठवते की प्रेम कुणी कुणाचं शब्दात तोलू नये. आणि आत्ता या क्षणी दुसरी ओळ माझी जोडाविषयी वाटते की प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये आणि इतकी मंडळी जर असतील तर अनिल सामंतांनी फार बोलू नये. त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. मी विचार करत होतो की या अभूतपूर्व अशा प्रकारच्या ऐतिहासिक संमेलनामध्ये आपलं स्वागत कशा पद्धतीनं करावं. तेव्हा काल माझ्या स्वप्नामध्ये कवी बाबा बोरकर आले. ते म्हणाले, मी माझ्या कवितेचा एक तुकडा तुझ्या हातामध्ये देतो. तेवढा म्हटलाच की या कवितेचं सगळं सार सांगितलं जाईल आणि या कवितेच्या शब्दांपेक्षा जास्त सहृदयतेनं आणखी दुसऱ्या पद्धतीनं स्वागत करणं होणार नाही. त्यांच्या कवितेच्या, प्रसिद्ध कवितेच्या ओळी अशा आहेत की माझ्या गोव्याच्या भूमीत, म्हणजे आज हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला वाटतंय, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या डोळ्यांनी भेटे आकाश सागरा, असं त्याने म्हटलेलं आहे. ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा. संपूर्ण जगभरातील मराठी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटवलेली आहे अशा प्रकारचे
गोवा, महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभरातील थोर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या डोक्यामध्ये एक असा विचार येतोय की शोध मराठी मानाचा या कार्यक्रमाचं गोव्यात हे जे आयोजन होते त्याच्या पाठीमागचं नेमकं प्रयोजन काय असावं. आणि ते प्रयोजन त्याचा विचार करत असताना माझ्या डोळ्यासमोर पुढील मंडळी नाहीत, मागे पेडण्यापासून काणकोणपर्यंत आमचे महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी जे आलेले आहेत ते माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि हे संमेलन मी त्यांच्याकडे बघून काय याचा एकंदर आपल्याला उपयोग होणार आहे, याचं फलित काय आहे, याचं प्रयोजन काय आहे, याचा मी विचार करतो. मला असं वाटतं की आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की झाड जर नीट वाढत नसेल तर त्याचं कारण झाडावर तुम्ही पाणी मारता आहात, झाडाच्या मुळाशी पाणी जात नाही. तेव्हा शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्तानं आपलं नेमकं मूळ काय आहे याचं जरा स्मरण व्हावं. आणि त्याच्यासाठी जगभरामध्ये ज्या माणसांनी विविध क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी चित्रपटापासून विज्ञान क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवलेली, तर ती मंडळी त्यांच्या विषयामध्ये मोठी झालेली आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी जे वेगळेपण आहे ते वेगळेपण त्यांना मराठीनं दिलेलं आहे. तेव्हा मराठी हे आपणा सगळ्यांचं मूळ आहे. आणि हे संमेलन जे आहे, या संमेलनामधली जी विविध सत्रं आहेत ती आपल्या मुळाकडे लक्ष द्यावं आणि याच्या पुढच्या काळामध्ये या मराठीच्या मातीमध्ये थोडंसं पाणी शिंपडलं जावं, यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनामध्ये काय आहे तर तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये भाषणं कमी आहेत, परंतु हे जे थोर व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये नाममुद्रा उमटवलेल्या आहेत तर त्यांच्या मुलाखती, त्यांचा परिसंवाद, हे सगळं यातून मला वेगळेपण काय दिसतं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या माणसांचं कर्तृत्व गुगलवर जाऊन आपण बघू शकतो, परंतु ह्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष बघणं, त्याची एक जी प्रेरणा या तरुणांना मिळणार आहे ते बघणं. आणि ही कशी मोठी झाली, हे मोठी होण्याचं कारण मराठी संस्कृतीची मुळं आहेत हे आहे का, या पद्धतीनं विचार करावा. इथं जमलेले तरुण आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, मी जगभरातील असं म्हणतोय ना, आपल्या गोव्यातील सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाममुद्रा उमटवलेल्या अतिशय थोर व्यक्ती आजच्या या संमेलनामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. झाले काय की या सगळ्या याच्यामध्ये आपण आपल्याकडेच जरा लक्ष द्यायला विसरलेलो आहोत. आपल्या गोव्यामध्ये आता एका सत्रामध्ये म्हणजे मी मगाशी असं म्हटलं की भेट्या आकाशसागरा, म्हणजे केवढी थोर मंडळी इथं आहेत. म्हणजे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, असं आम्ही रामदासांची जी ओळ म्हटली होती, ती ओळ ज्यांच्याकडे बघून नमस्कार करावा असे डॉक्टर काकोडकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच बरोबर कोठंबीसारख्या गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक मुलगा डॉक्टर होतो आणि गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ होतो, हेही आपल्या तरुणांना बघावं, कारण याच्या मुळाशी सुद्धा मराठी हे आपण जाऊन घ्यावं. मी गोव्यासंबंधी बोलतोय. आपल्याला माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर माशेलकरांनी हळदीचं ते पेटंट आणलं, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्या गोव्यामध्ये ओशनोग्राफीमध्ये काम करणारे सायंटिस्ट डॉक्टर वळसंकर जे परवा बोलणार आहेत, त्यांनी 3 पेटंट्स जगामध्ये भारतासाठी आणलेले आहेत. आपल्याला याची माहिती नाही. तेव्हा गोव्यामध्ये दुसरं मी आपल्याला सांगतो की इथं अनाथ मुलं जी फुटपाथवर अशा प्रकारे पडलेली असतात, झोपलेली असतात, त्यांना निवारा नाही. आपल्याकडे संदीप परबसारखे जीवनानंद नावाच्या संस्थेमध्ये या मुलांना निवारा देणं आणि गेली अनेक वर्ष व्रतस्थपणे काम करतायत. आपण जगाचा इतिहास बघतो, पण माझ्या गोव्याच्या भूमीमध्ये इतिहास निर्माण करणारी ही मंडळी आहेत, त्याचा परिचय या संमेलनातून आपल्याला होणार आहे. आणखी एक नाव मी आपल्याला सांगतोय की इथं संपूर्ण आपल्या गोव्यामध्ये ज्या रस्त्यावर सोडलेल्या अपघातग्रस्त गायी आहेत, अशा 7,000 गायी मये सिकरी येथे त्यांना निवारा देऊन त्यांची सेवा करणारा आणि पर्यावरणाची भाषणं करता, ही जी प्राणी आणि संपूर्ण जीवन जे आहे त्याच्यासाठी सर्वस्व वाहिलेला कमलाकांत तारे नावाचा एक संत पुरुष आपल्या गोमंतकामध्ये मयाईचं आहे. तर मला काय सांगायचं आहे की इतर सगळ्या संमेलनापेक्षा, म्हणजे आपण साहित्य संमेलन किती करतो, गोव्यात तर अलीकडे संगीत संमेलन, साहित्य संमेलन होतच असतात, हे संमेलन त्याच्यापेक्षा वेगळं आहे. कारण गोव्यापासून ते जगापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या मंडळी आपल्याला प्रत्यक्ष, मगाशी जी मुलाखत या ठिकाणी झाली महेशजी मांजरेकर यांची, आमचे तरुण, मी असं कधी बघितलं नाही की मुलाखतीमध्ये इतके गुंतून जाणं, इतकं एकरूप होणं, अप्रतिम अशा प्रकारची, अविस्मरणीय अशा प्रकारची. मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्या आपल्या सगळ्या मित्रांना, विशेषतः महाविद्यालयीन तरुणांना, की अशा प्रकारची अनेक सत्र, जवळजवळ 20 सत्र या पुढच्या 2 दिवसामध्ये होणार आहेत. तेव्हा मी जास्त बोलत नाही.
अनेक जण म्हणतात की याचं फलित काय, तर याचं फलित एक असं की मुलांना अलीकडे आमची मुलं खूप तरुण बुद्धिवंत आहेत, गती त्यांच्याकडे आहे, दिशा नाही. मागे एकदा मी आमच्या रस्त्यावर उभा होतो आणि माझे एक स्टुडंट्स ते DMCवरनं खाली येत होते आणि ते मोटरसायकलवरून येत होते. महाभारताच्या युद्धामध्ये धर्माचा रथ सुद्धा हवेमध्ये चालत नसेल इतक्या वेगानं ते चालले, माझ्याकडे आणि थांबले आणि गुड मॉर्निंग सर असं म्हणून पुढे गेले. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तिघेजण एकमेकाला मिठी मारून बसलेले होते, T-शर्ट फुललेले होते आणि जो शेवटचा मुलगा होता त्याच्या T-शर्टवर मागे लिहिलेलं होतं, डोंट फॉलो मी, आय एम लॉस्ट. तेव्हा आपले तरुण हे इतके गती त्यांच्यामध्ये आहेत, त्यांना दिशा मिळाली पाहिजे म्हणून हे शोध मराठी मनाचं आहे संमेलन आहे. आता एक शेवटचं आमचंही स्वप्न आहे. तुम्ही म्हणतात हे कशासाठी केलंय, तर मराठीचा जागर व्हावा आपल्या आतमध्ये. मराठीनं तुम्ही म्हणतात मराठी संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज आमचं मानबिंदू ज्याला आहेत. गोमंतकाचा स्वातंत्र्याचा लढा पहिल्यांदा त्याचं सोनेरी पान लेणारे छत्रपती शिवाजी महाराज की कोलवाडच्या किनाऱ्यावर उतरले आणि तिथून नॉर्वेच्या मंदिराचं पुनर्निर्माण करून आम्हाला सगळ्यांना ऊर्जा दिली. लता मंगेशकराचा अंतरंगामधील दिव्यत्वाचा सूर जागवणाऱ्या अशा प्रकारची गायिका आमच्या गोमंतकामध्ये जन्मल्या. आम्हाला महासरस्वती म्हणून तिचा अभिमान वाटतो. ही आमची संस्कृती आहे. संस्कृती कुठे आकाशात असते, ती माणसात असते. अशी माणसं आपल्याला आज आणि उद्या आणि परवा भेटणार आहेत. आमचं स्वप्न असं आहे की आपण सगळेजण आमच्या सगळ्या ज्या मराठी भाषा आहेत त्यांच्या हातात हात घालून पुढे जाणार आहोत. कोकणी आणि मराठी हातात हात घालून पुढे जाणार आहोत. पण मराठीनं आम्हाला जो संस्कृतीचा श्वास दिलेला आहे, जीवन अर्थपूर्ण करायला जे आम्हाला शिकवलेलं आहे, त्या मराठीचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्या मराठीने दिलेली आपली कलांपासून ती सगळ्या ग्रंथापर्यंतची सगळी संस्कृती जपणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संमेलनातून मराठी तरुणाईचं एक जे जागरण होणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की अनेक जण म्हणतात तुम्ही काय करणार आहात, मला खात्री आहे याच जागरणातून आमचं राज्यभाषेचं स्वप्नही कधीतरी साकार होणार आहे. ते लवकरात लवकर हो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि मराठीवरचं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी अनेकदा म्हणतो ती कविता म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. ती कविता अशी आहे की तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि मराठी कडे बघून मला म्हणावं असं वाटतं, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास. धन्यवाद प्राचार्य अनिलजी सामंत. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री रामदास फुटाणे, कवी, विडंबनकार आणि प्रसिद्ध वात्रटिकाकार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे इथे येऊ शकलेले नाहीत, पण एवीच्या माध्यमातून ते व्यक्त होत आहेत. नमस्कार मंडळी. जागतिक मराठी अकादमीतर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या नावामुळे या सभागृहाची उंची वाढली आहे, संमेलनाची उंची वाढलेली आहे. त्याचबरोबर या संमेलनाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली ते गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब यांचाही मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी सुरुवातीलाच होकार दिल्यामुळे इतकी गती या संमेलनाला मिळाली. तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी की जो आम्ही दरवर्षी जागतिक मराठी भूषण पुरस्कार देतो, जागतिक मराठी कलागौरव पुरस्कार देतो, हा पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती अनिल खवटे साहेब यांनी स्वीकारला. जीवन कलागौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांनी स्वीकारला. याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंडळीपैकी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी 2008मध्ये हे संमेलन गोव्यात घेतलेले होते. आमचा कविमित्र विष्णू सूर्या वाघ याने यावेळेस त्यासाठी खूप मेहनत घेतलेली होती. आज विष्णूची आठवण येते. या सभागृहात अनेक मान्यवर मंत्री महोदय, आमदार, खासदार उपलब्ध आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोच. पण या संमेलनाची जबाबदारी सर्वात प्रथम जी स्वीकारली ती IMBचे आपले अध्यक्ष दशरथ परब साहेब यांनी. दशरथ परब साहेब पुण्याला आले होते भेटायला. तेव्हा म्हटले की हे संमेलन आपण गोव्यात घेऊया. आणि मग मी त्यांना लगेच सांगितले की परब साहेब, सर्व प्रकारची मदत मी करतो, तुमच्या संस्थेतर्फे घ्या. ते म्हणले नाही, मी सगळ्यांना बरोबर घेतो,
आणि मग अनिल सामंत साहेब त्यांना जोडीदार भेटले आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली एक चांगली कमिटी तयार झाली. या समितीने गेली 6 महिने हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न केलेला आहे. या आयोजन समितीचा मी अत्यंत आभारी आहेच. तसेच हे गोव्यात संमेलन होत आहे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाषामंत्री उदय सामंत साहेब यांनी आम्हाला पाठबळ दिले, त्यांचाही आभारी आहे. या राज्य विकास संस्थेचे श्री देवरे साहेब, श्यामकांतजी देवरे यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. आज ही जागतिक मराठी अकादमीचे 21वं संमेलन होताना या संमेलनामागे मी एकटा नसून आमचे मित्र यशवंतराव गडाख पाटील, उदयदादा लाड, गिरीश गांधी, आमचे डॉक्टर PD पाटील सर, नरेंद्र हेटे साहेब, जयराज साळगावकर साहेब या सर्वांचं अमोल सहकार्य मिळालेलं आहे तेव्हा. आणि कसल्याही परिस्थितीत हे संमेलन बंद पडू द्यायचं नाही, करायचंच ही जबाबदारी या सर्व मंडळींनी स्वीकारली होती. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आता नवीन पिढीत आज महेश म्हात्रे आहेत, उदय तानपाटक आहेत, डॉक्टर अशोक पाटील आहेत, राजीव मंत्री आहेत, गौतम देसाई, परेश प्रभू, शिवकुमार लाड, गौरव फुटाणे, उदय तानपाटक या सर्वांनी ही जबाबदारी स्वीकारल्यामुळे हे संमेलन मी इथे न येतासुद्धा पार पडू शकतो. काही दिवसापूर्वी मला थोडं फ्रॅक्चर झालं आणि मी आजच हॉस्पिटलमधून बाहेर आलो आणि गोव्यात येणं शक्य नाही. याबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागतो. अकादमीतर्फे मी या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आज आपली ही जी उपस्थिती आहे ही निश्चित आम्हाला आनंददायी आहे. पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब यांचा मी अत्यंत आभारी आहे की संमेलन इथे आपण घेतले. मला वाटतं 2-3 वर्षांनंतर परत घेत जाऊ आपण. तसेच आज विशेष उपस्थित असलेले रोहन खवटे साहेब, त्याचप्रमाणे सुदीन ढवळीकरजी यांचंही अकादमीतर्फे मी मनापासून स्वागत करतो. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व गोवेकरांनी यात सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि या संमेलनाचा जो विषय आपला महत्त्वाचा उद्देश आहे या संमेलनाचा, तो उद्देश म्हणजे तरुण पिढीला नोकऱ्या न मागता स्वतःच्या उद्योगाच्या दिशा कळाव्यात, त्यातून ते उद्योजक तयार व्हावेत, नोकरी न मागता जगण्याचं एक नवीन प्रेरणा त्यांना मिळावी, इतकाच या संमेलनाचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे की 20 संमेलनात अनेक तरुणांना ही प्रेरणा मिळाली आहे. आमच्या गोव्याच्या तरुण मित्रांनासुद्धा निश्चित ही प्रेरणा मिळेल. धन्यवाद. धन्यवाद या प्रस्तावनेबद्दल श्री रामदास फुटाणे साहेब. यानंतर जागतिक मराठी अकादमीच्या वतीने कार्याध्यक्ष श्री उदयदादा लाड यांना विनंती करते की आपण स्वागतपर प्रास्ताविक करावं. नमस्कार. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी इथे जमलेले सर्व मंडळी, सर्व मान्यवर, तसेच इथे या गोव्याचे मुख्यमंत्री श्री सावंत सर, या मंचावर बसलेली सर्व मंडळी, मुख्य म्हणजे अध्यक्ष काकोडकर साहेब, रामदास फुटाणे आज येऊ शकले नाहीत कारण त्यांनी त्यांचं कारण आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या भाषणात सांगितल्यात. महेश मांजरेकर, नंतर सर्व मान्यवर इथे बसलेले, गडाख साहेब, इतर मंत्रीगण, आणखीन निर्माते आमचे मंजुळे, नागराज मंजुळे, हे सर्वांचे मी आभार मानतो. तसेच सर्व हे आपले खवटे साहेब,
आणखीन इतर सर्व मान्यवर या सर्वांचे मी आभार मानतो. अनिल काकोडकर सर, प्रमोद सावंत सर स्वागताध्यक्ष, महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, दशरथ परब अध्यक्ष IMB, अनिल सामंत, यशवंतराव गडाख पाटील, जयराज साळगावकर, चंद्रकांत कावळेकर, डॉक्टर देवरे अशा सर्व आणि सर्व आयोजक संस्थेचे सभासद या सर्वांचे मी आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी जे काही आम्हाला जागतिक मराठी अकादमीला जो काही त्यांनी आधार दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो. मला वक्तृत्वामध्ये मी शून्य आहे. काय कर्तृत्व असलं तर थोडंफार मी करतो, पण वक्तृत्वामध्ये मला जमत नाही. बिईंग कार्याध्यक्ष, कारण मी काम करण्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये त्याला महत्व मानतो आणि भाषणाची शक्यतो मला सवय नाही, मी केलेली नाही. त्याच्यामुळे मला क्षमा करावी. माझे 4 शब्द ऐकून घेतल्याबद्दल परत एकदा नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद लाडसाहेब. यानंतर मंचावरच्या पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत यांना विनंती करते की या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिलजी काकोडकर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करावा. धन्यवाद. श्री उदयदादा लाड यांना विनंती आहे आपण आदरणीय नामदार डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचा सन्मान आणि स्वागत करावं. श्री दशरथजी परब यांना विनंती आपण श्री अनिलजी खवटे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. श्री जयराज साळगावकर यांना विनंती करते आपण श्री महेश मांजरेकर यांचा सन्मान करावा. श्री किशोर रांगणेकर यांना विनंती आहे आपण कला अकादमीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कवळेकर यांचा सन्मान करावा. सागर जावडेकर यांना विनंती आपण श्री यशवंतराव गडाख पाटील जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष यांचा सन्मान आणि स्वागत करावं. श्री गौरव फुटाणे यांना विनंती करेन डॉक्टर श्यामकांत देवरे यांचा सन्मान करावा. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग संचालक श्री श्यामकांत देवरे. श्री परेश प्रभू यांना विनंती करीन की आपण सिनेजगतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेले श्री नागराज मंजुळे यांचंही स्वागत तथा सन्मान करावा.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलनासाठी आपण पुढे यावं आणि 21व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन करावं. गेल्या 20 वर्षांपासून जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा ही संमेलनं विविध भागात भरवण्यात येत आहेत. आजवरच्या सर्व संमेलनांना अत्यंत यशस्वी असा प्रतिसाद मिळत आलेला आहे. जगभरातील यशस्वी मराठी माणसाचा संघर्ष, जिद्द आणि त्यांचं यश इथल्या स्थानिक तरुणांच्या समोर आलं पाहिजे, त्यांना त्यातनं स्फूर्ती मिळाली पाहिजे, या उद्देशाने संमेलनाचं आयोजन नियमितपणे होत असतं. ही संमेलनं साहित्याच्या, संस्कृतीच्या वाटेवरून उद्यमशीलतेच्या दिशेने जाणारी संमेलनं ठरलेली आहेत, हे खरं. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते. मातीमध्ये खोल वाहते अखंड कला सरिता, नसा नसातून इथे प्रवाही अनेकात एकता. मंदिर चर्च मशिदीमध्ये घुमे एक प्रार्थना, माणुसकीचा धर्म चिरायू केवळ ही अर्चना, केवळ ही अर्चना. असा माझा गोमंतक आणि अशा आपल्या गोमंतकामध्ये या 21व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन होत आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. गुरु ठाकूरांच्या या कवितेप्रमाणे हीच सदिच्छा, हीच प्रार्थना इथे व्यक्त करूयात. सर्व मान्यवरांचे आभार. आपण मंचासीन व्हावं. कला ही आपल्याला माणूसपणाकडे नेण्याची पायवाट आहे. जगण्याला ती उंचीही देते आणि खोलीही देते. कला केवळ विरंगुळा नसून माणसाला, समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील आणि विचारप्रवण बनवते. जागतिक मराठी संमेलनांमधून अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान सातत्यानं होत असतो, जे सुसंस्कृत, संवेदनशील आणि विचारप्रवण असतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. असेच 2 पुरस्कारांचे मानकरी आपल्यामध्ये आहेत आणि आता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कलाजीवन गौरव सन्मानचे मानकरी सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक, नट श्री महेशजी मांजरेकर. विनंती आहे श्री अनिलजी काकोडकर यांना की आपण हे सन्मान करावेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक आहेत. त्यांच्या चित्रपटांमधून समाजातील वास्तव, माणसांचे संघर्ष ठळकपणे मांडले जातात. कलाकृतींमध्ये समाजातील वास्तव, माणसांच्या भावना, संघर्ष आपल्याला दिसून येतं. वास्तव, नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशा अनेक चित्रपटांची नावं घेता येतील. त्यामधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय. धन्यवाद. जागतिक मराठी भूषण सन्मान पुरस्काराचे मानकरी सुप्रसिद्ध उद्योजक श्री अनिलजी खवटे. गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सक्रिय समाज कार्यकर्ता म्हणून हे ओळखले जातात.
उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे समाजासाठी योगदान दिलेलं आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, उद्योजकतेला चालना आणि सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणं हे त्यांच्या कार्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपण समाजाचं देणं लागतो हा विचारच समाज परिवर्तनाची इथूनच सुरुवात होते. धन्यवाद. हे संमेलन म्हणजे गुणवत्तेचा गौरव आणि प्रेरणेचा उत्सव. समाज घडवताना प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या हातांचा सन्मान होणं आवश्यक आहे आणि असेच काही सन्मान यापुढे इथे होणार आहेत. विनंती आहे डॉक्टर अनिल काकोडकर संमेलनाध्यक्ष यांना की आपण हे सन्मान करावेत. श्री किरणजी ठाकूर, आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यावं. दैनिक तरुण भारतचे समूह संपादक, संचालक तसंच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमॅन. डॉक्टर प्रकाश प्रभुदेसाई, सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ तथा समाजसेवक, आपणही मंचावर यावं. डॉक्टर प्रकाश प्रभुदेसाई. महाजनो येन गतः सपंथः अशी प्रेरणा या संमेलनातनं सर्वांना मिळो. यांच्या कार्यातनं, यांच्या वाणीतनं ही प्रेरणा सर्व युवक, सर्व तरुण यांना घेता आली पाहिजे. पुढचा विशेष सन्मान डॉक्टर शिरीष बोरकर, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ तथा शल्यचिकित्सक. सर्वांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारे डॉक्टर शिरीष बोरकरजी. एक कलाप्रेमी असं व्यक्तिमत्व. श्री राजेंद्र देसाई, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व तसंच मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या संस्थापनेत यांचा महत्त्वाचा वाटा आहे. श्री राजेंद्र देसाई. डॉक्टर चंद्रकांत शेटिये. डॉक्टर चंद्रकांत गावकर, जर आपण उपस्थित असाल तर कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. श्री अशोक परब, सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि माजी उपसंचालक, कला आणि संस्कृती संचालनालय. धन्यवाद. आपण कृपया आसनस्थ व्हावं. श्री कमलाक्ष नाईक, डीलिंगचे मालक आणि IT उद्योजक, त्यांच्या वतीनं त्यांचे नातलग श्री साळुंके हा सन्मान स्वीकारतील. काकोडकरजी, कृपया आपण सन्मानासाठी पुढे यावं. धन्यवाद. यानंतर आपण एक AV पाहणार आहोत. श्री श्रीनिवास ठाणेदार यांचा, मराठी खासदार अमेरिकेमधले हे आहेत आणि यांचा खरोखर सर्वांना अभिमान आहे आणि या संमेलनाचे माजी अध्यक्ष होते श्रीनिवास ठाणेदार. ऐकूया त्यांना. मंडळी नमस्कार. माझं नाव आहे श्री ठाणेदार
अमेरिकेतल्या संसदेच्या बाहेर मी उभा आहे. पहिला मराठी खासदार अमेरिकेतला. या नात्याने तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो 21वे मराठी शोध मराठी मनाचा या संमेलनात. माझे मित्र रामदास फुटाणेंनी मला बरेच वेळेला या शोध मराठी मनाचा कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे आणि याही खेपेला निमंत्रित केलं आहे. पण संसदेचं, अमेरिकन संसदेचं, ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो, US काँग्रेस, त्याचं सेशन चालू आहे सध्या. आणि मी 100% व्होटिंग करतो, कधीही व्होटिंग चुकवत नाही. त्यामुळं सध्या ज्या घडामोडी इथं घडत आहेत, व्हेनेझुएलाचं जे ट्रम्पनी जे हल्ला केला त्याच्यावरती, त्यावर बरीचशी कामं चालली आहेत. त्यामुळं मी हे सगळं सोडून, अमेरिका सोडून सध्या या शोध मराठी मनाचं या अधिवेशनाला येऊ शकत नाही आहे. पण मी मुद्दामून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी बोलतोय. दोन्ही मुख्यमंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या संमेलनाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर काकोडकर यांचं अध्यक्षता. मला खरोखर यायची इच्छा होती. तुम्ही जे करताय मराठी साहित्यासाठी, मराठी कलेसाठी, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. अमेरिकेत ते मी मराठी बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं मराठी कला, मराठी साहित्य अमेरिकेमध्ये त्याचा मी उदो व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. तसंच तुम्ही सगळं जे काम करतायत त्याबद्दल खूप आनंद वाटतो. आजच्या तरुणांना शिकण्यासारखं खूप काही आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या तरुणांनी खूप मोठी स्वप्न असावीत, भरपूर काम करावं आणि ती स्वप्न साकार करावीत. मग ती स्वप्न असतील राजकारणामध्ये येऊन समाज परिवर्तनाची, किंवा ती स्वप्न असतील एखादा चांगला उद्योजक व्हायची. पण तुम्ही ही अशी मोठी स्वप्न बाळगा आणि ती यशस्वी करून दाखवा. आत्ताच मी भारतात आलो होतो. माझं 3रं मराठी पुस्तक प्रकाशित झालं. पहिलं पुस्तक ही श्रीची इच्छा जागतिक मराठी अकादमीच्या कार्यक्रमामध्ये त्याचं ते प्रकाशित झालं होतं. त्यानंतर पुन्हा श्री गणेश हे माझं 2रं पुस्तक. आणि मागच्याच आठवड्यामध्ये साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये मी हजर होतो आणि तिथं माझ्या 3ऱ्या पुस्तकाचं, त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. नाव जरी इंग्रजी असलं तरी हे पुस्तक मराठी आहे. आणि त्याच्यामध्ये मी माझी राजकीय वाटचाल, माझे अनुभव लिहिले आहेत, ते अवश्य वाचा. आणि पुन्हा एकदा 21व्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाला मी भरघोस शुभेच्छा देतो. आणि अमेरिकेचा पहिला मराठी खासदार या नात्यानं तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप ह्या संमेलन आनंदी होऊ, चांगलं होऊ आणि अशीच आपण मराठी साहित्याची, कलेची भरभराट होऊ दे अशी आशा व्यक्त करतो. यानंतर अजून एक एवी पाहणार आहोत. माननीय नामदार सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री आशिष शेलार यांची. नमस्कार. जमलेल्या माझ्या सर्व तमाम मराठी बंधू भगिनी आणि मातांनो, जागतिक मराठी अकादमी आयोजित 21व्या या जागतिक मराठी संमेलनाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. प्रयत्न माझा हा होता की मी स्वतःच या शोध मराठी मनाचा या नावाने असलेल्या या 21व्या जागतिक मराठी संमेलनाला तुमच्या सगळ्यांबरोबर तिथे यावं, हितगुज करावं, संवाद साधावा, काही चर्चांमध्ये सहभागी व्हावं, काही 4 चांगले बोल, कविता, काव्य, साहित्यिक उतारे या संमेलनामध्ये सादरीकरण होणार आहे, त्याचा लाभ घ्यावा. पण पुन्हा सांगतो, कार्यबाहुल्यात आणि कार्यव्यस्ततेमुळे मनात असलं तरी तुमच्याबरोबर राहता आलं नाही.
पण शक्ती संवादावर माझा भरोसा आहे. आपल्या आध्यात्मिक यात्रेमध्ये काही कोसो दूर असलेल्या व्यक्तींशी सुद्धा संवाद आणि त्यांचा आवाज नाद रूपाने आपल्याकडे येऊ शकतो, याची प्रचिती असलेले साहित्याची, वारकऱ्यांची आणि आपल्या संत साहित्याची परंपरा तुम्हाला मला माहिती आहे. त्यामुळे मी दूर तुमच्यापासून असलो तरी तिथे मराठीचा घुमणारा नाद, आवाज हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. कार्यक्रमानंतरही मी आपल्याला भेटण्याचा जरूर प्रयत्न करीन. या संमेलनातून निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षावर काम करण्याची संपूर्ण हमी सुद्धा देतो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय आशिषजी शेलार. यानंतर विरार इथे झालेल्या संमेलनाच्या स्मरणिकेचं प्रकाशन होईल. मी डॉक्टर अनिलजी काकोडकर तसंच डॉक्टर प्रमोदजी सावंत या दोघांनाही विनंती करते की या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. जनतेच्या विश्वासाची जबाबदारी, जनतेच्या स्वप्नांना दिशा देणारं नेतृत्व आणि निर्णयात ठामपणा आणि मनात संवेदनशीलता, दूरदृष्टी, धाडस आणि लोकहिताचा विचार या त्रिसूत्रींचं प्रतीक म्हणजे आपले गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत. आपल्याला विनंती आहे की आपण आपले विचार या प्रसंगी मांडावेत. नमस्कार. 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलन ह्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्यांनी व्हर्च्युअली आपल्याला मार्गदर्शन केलं ते श्री रामदास फुटाणेजी. ह्या कार्यक्रमाचे गोवा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री दशरथ परब, सरचिटणीस अनिल सामंत, गौतम देसाई, त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष श्री यशवंत गडक पाटील, गिरीश गांधी, डॉक्टर पी डी पाटील, कार्याध्यक्ष उदयदादा लाड, जयराज साळगावकर, किशोर रांगणेकर आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नागराज मंजुळे. आणि ह्या कार्यक्रमाला आज ज्यांना पुरस्कार देण्यात आला ते श्री अनिल खवटे, महेश मांजरेकर, कला अकादमीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कवळेकर, बाकी जागतिक मराठी अकादमीचे बाकीचे मान्यवर पदाधिकारी, गोवा राज्य आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य, देश विदेशातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले साहित्यिक, विचारवंत, संशोधक, कलाकार आणि अभ्यासक आणि ऐतिहासिक संमेलनाचे साक्षीदार बनलेले सर्व मराठी प्रेमी बंधू आणि भगिनींनो आणि खास करून या ठिकाणी असलेले म्हणजे युवा मित्र आणि मैत्रिणींनो. गोव्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानीत पणजी येथे कला अकादमीमध्ये आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण मनपूर्वक मी स्वागत करतो. मला अत्यंत आनंद आणि अभिमान आणि समाधान वाटत आहे की मराठी भाषेच्या या विचारप्रवाहामध्ये समर्पित झालेल्या या संमेलनाच्या गोव्याच्या भूमीवर भरत आहे ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी गौरवाची असते. या संमेलनाची सुरुवात करताना गोव्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी शब्दाशी ज्याने आपले आयुष्य जोडले या कविवर्य बाकीबा बोरकर यांच्या शब्दाशिवाय पुढे जाणे शक्य नाही आहे. श्री अनिल सामंत सर यांनी म्हटलेली तीच कविता परत एकदा माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कोपरामधून फुटती दुधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खार वारा, पावसाच्या दारापुढे सोन्या चांदीची रेधारा, माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे मोहरा, ओलाव्याने लोचाने भेटे आकाश सागरा, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीरेचा भात, वाडे आईच्या माईने सोनं केवड्याचे हात, माझ्या गोव्याच्या भूमीत लाल मातीत निळे पाणी, खोल आरक्त गांगवत शुद्ध वेदनाने गाणी. या ओळी गोव्याच्या आत्म्याचे दर्शन घडवतात. इथली माती आणि इतिहास बोलते, इथले शब्द संस्कृती आणि जपतात आणि इथले विचार मुक्तपणे फुलतात. अशा भूमीत मराठी मनाचा वेध घेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 या 3 दिवसामध्ये असलेले हे 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हा एक केवळ कार्यक्रम, उत्साह किंवा औपचारिक उपक्रम नाही आहे. हे मराठी समाजाच्या वैचारिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. हे संमेलन म्हणजे मराठी समाजाचा सामूहिक संवाद आहे. येथे केवळ मंचावरून भाषणं होत नाहीत, तर इथं विविध विचारधारा, अनुभव आणि दृष्टिकोन एकमेकाशी संवाद साधतात. मतभेद मांडले जातात, प्रश्न उपस्थित केले जातात आणि या प्रश्नावरती
शांत, विवेक आणि सुसंस्कृत चर्चा घडते. या संवादातून समाजाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरते, नवे विचार जन्माला येतात आणि बदलाची प्रक्रिया सुरू होते. या संमेलनाचे ऐतिहासिक महत्त्व या माध्यमातून हे की ते भूतकाळातील वारसा जपत असतानाच वर्तमानातील वास्तव स्वीकारते आणि भविष्याची दिशा सूचित करते. भाषा, साहित्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, समाजकारण आणि मानवी मूल्ये या सर्व क्षेत्रात विचार हे एकत्र येतात. त्यामुळेच हे संमेलन केवळ स्मरणाचा किंवा गौरवाचा सोहळा न राहता परिवर्तनाचा आणि पुढील वाटचालीचा वैचारिक पायाभरणा करणारे एक व्यासपीठ ठरते. शोध मराठी मनाचा ही संकल्पना केवळ मराठी भाषेच्या आणि अभ्यासापुरती किंवा साहित्यापुरती, चर्चापुरती मर्यादित नाहीये. ती मराठी माणसाच्या अंतर्मनाचा, त्याच्या संवेदनाचा, मूल्याचा आणि विचार प्रवाहाचा शोध घेणारी आहे. मराठी मन म्हणजे फक्त शब्दाचा संग्रह नाहीये, तो अनुभवातील घडलेला, संघर्षातून साकारलेला आणि संस्कारातून घडत गेलेला एक जिवंत प्रवाह आहे. या मनात संवेदनशीलता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे. समाजाला अधिक समजूतदार बनवण्याची आस आहे. आजचे मराठी मन हे भौगोलिक आणि सीमामध्ये अडकलेले राहिलेले नाहीये. महाराष्ट्र, गोवा किंवा भारताच्या चौपलीकडे जाऊन जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत आहे. जगाच्या विविध कोपऱ्यात कार्यरत असलेले मराठी लोक शिक्षण, संशोधन, उद्योजक, प्रशासन, कला, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रात आपल्या अनुभवातून मराठी विश्वविचार हे समृद्ध करत आहेत. त्यांच्यात यशगाथा, अपयश, संघर्ष, शिकवण या सर्वांचा ठसा मराठी मनावर उमटत आहे. या संमेलनातून आजच्या या जागतिक मराठी मनाचा शोध घेतला जात आहे. परंपरेतील रुजलेले आणि आधुनिकतेकडे पाहणारे, मूल्यांना जपणारे पण नव्या संकल्पनांना खुले आकारलेले, स्थानिक ओळख टिकवून ठेवत जागतिक दृष्टिकोन स्वीकारणारे असे हे मराठी मन अधिक स्पष्टपणे समोर येते. म्हणूनच शोध मराठी मनाची ही संकल्पना भूतकाळाचा गौरव करण्यापुरती न राहता वर्तमानाचा शोध घेणारी, ही भविष्याची दिशा सूचित करणारी ठरते. मराठी भाषेचा वैचारिक आणि साहित्यिक प्रवास हा विवेक सिंधूपासून सुरू होतो आणि संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोकभाषेला तत्वज्ञानाची उंची दिली आणि आध्यात्मिक सन्मान माणसाच्या जीवनाशी जडले. संस्कृत सारख्या अभिजात भाषेतील विचार मराठीत आणून आणि भाषा केवळ संवादाचे साधन न ठेवता ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम बनले. त्यामुळेच मराठी भाषेला आत्मविश्वास मिळाला आणि तिच्या वैचारिक परंपरेची भक्कम पायाभरणी झाली. यानंतर संत नामदेव, एकनाथ आणि संत तुकाराम ह्याने मराठी भाषेतून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचवला. त्याच्या अभंगातून आणि देवभक्तीबरोबरच सामाजिक विषमता, अन्याय आणि अहंकाराविरोधातील ठाम भूमिका व्यक्त झाली. या संतांनी मराठी भाषेला केवळ अध्यात्माचीच नव्हे तर एक सामाजिक जाणीवेची आणि मानवी मूल्याची भाषा बनवली. पुढील काळात मराठी भाषेचा प्रवास या आधुनिकतेकडे वळतो. समाज सुधारकांनी आणि विचारवंतांनी मराठीचा उपयोग प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी केला. स्त्री पुरुष समता, शिक्षण, विज्ञानासाठी स्वातंत्र्य, लोकशाहीची मूल्ये यासारख्या विषयावर मराठी साहित्यातून सखोल मांडणी झाली. आधुनिक साहित्यातून कादंबरी, नाटक, कविता आणि निबंधाच्या माध्यमातून बदलत्या समाजाचे वास्तव मांडले आणि मराठी साहित्याला व्यापक जागतिक दृष्टिकोन दिला. संत परंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत अखंड प्रवासामध्ये मराठी भाषा केवळ भूतकाळाचा वारसा न राहता सतत नव्याने घडत जाणारी, प्रश्न विचारणारी आणि भविष्याकडे वाटचाल करणारी जिवंत भाषा बनली. मराठी ही केवळ लेखकाची, कवीची किंवा विद्वानाची भाषा नाही, ती सामान्य माणसाच्या जगण्यातून, श्रमातून आणि अनुभवातून घडलेली भाषा आहे. शेतकऱ्याच्या शेतात उमलणारे शब्द, शिक्षकाच्या वर्गात घडणारे विचार, कामगाराच्या कष्टातून निर्माण होणारी संवेदना आणि प्रशासकाच्या निर्णयातून उमटणारी जबाबदारी, या सर्वांना मराठी भाषेला सतत नवे रूप दिले. मराठी ही बोललेली, जगली आणि अनुभवली जाणारी भाषा आहे. ग्रामीण भागातील लोकगीते, ओव्या, पोवाड्या, शहरी परंपरेचा तसाच शहरातील नाट्यसंवाद आणि कथाकथन आणि लोककला या सर्व माध्यमातून सामान्य माणसाने मराठी भाषेचा खरा चेहरा घडवला आहे. आपले दुःख, आनंद, संघर्ष आणि अशा व्यक्त करणाऱ्या सामान्य माणसाने नेहमीच मराठी शब्दाचा आधार घेतला आहे. त्यामुळेच मराठी भाषा समाजाच्या भावनाशी आणि वास्तव्याशी घट्ट जोडलेली आहे. मराठी भाषेची खरी ताकद आणि तिच्या लोकजीवनाशी असलेल्या या घट्ट नात्यात आहे. जोपर्यंत मराठी भाषा
सामान्य माणसाच्या जगण्यातील सामील आहे तोपर्यंत ती जिवंत आहे, सशक्त आहे आणि सर्जनशीलता आहे. गोव्याने मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात अतिशय महत्त्व आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या छोटा असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला गोवा नेहमीच बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक आणि सर्जनशीलतेचा विचार करणारा पोषक असा प्रदेश राहिला आहे. या वातावरणात मराठी भाषेने साहित्य, नाटक आणि लोककलेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र आणि ठळक अशी ओळख निर्माण केली आहे. बाबा बोरकर यांच्या आपल्या कवितेतून गोव्याच्या निसर्गाची सौंदर्य आणि माणसाच्या भावना आणि भूमीच्या सांस्कृतिक मराठी भाषेच्या अत्यंत संवेदनशील मांडली आहे. लक्ष्मणराव सरदेसाई यांनी काव्य आणि चिंतनात्मक लेखनातून गोव्याच्या सामाजिक वास्तव्याला आणि सांस्कृतिक आत्म्याला शब्दरूप दिले आहे. रवींद्र केळकर यांनी साहित्य निर्मितीच केली नाही तर भाषाविषयक विचार, सांस्कृतिक आणि समाज जीवनावर यावर सखोल असे चिंतन आणि मराठी आणि कोकणी भाषेच्या समृद्ध परंपरेला वैचारिक अधिष्ठान दिले आहे. गोव्याच्या नाट्य परंपरा देखील खूप मराठी रंगभूमी महत्त्वाची ठरली आहे. लोकनाट्य असेल, संगीत नाट्य असेल, आधुनिक रंगभूमी, प्रयोगशालिक नाट्यप्रयोग यामधून गोव्यातील कलाकारांनी मराठी रंगभूमी हे नवे विषय, नवी मांडणी आणि नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षण व्यवस्थेत मूलगामी परिवर्तन घडवणारे धोरण आहे. या धोरणाने मातृभाषेच्या शिक्षणाला विशेष महत्त्व देत बालकांची बौद्धिक, भावनिक आणि सर्जनशील विकासाला नवे बळ दिले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विचार अधिक स्पष्ट होतात, संकल्पना खोलवर समाजात आणि आत्मसात करण्याची प्रक्रिया सुलभ होते. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे केवळ भाषेचा आग्रह नव्हे तर सशक्त विचाराच्या आणि आत्मविश्वासपूर्ण पिढ्यांची पायाभरणीच आहे. मराठी आणि कोकणीसारख्या भाषांमधून विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक ज्ञान दिले गेले तर शिक्षण अधिक समावेशक आणि परिणामकारक ठरेल. राष्ट्रीय शिक्षक धोरण 2020च्या माध्यमातून मातृभाषेला मिळालेली ही संधी आपण सर्वांना एकत्रपणे साध्य केली पाहिजे. आजची तरुण पिढी ही तंत्रज्ञानाशिवाय सहज संवाद साधणारी, नवकल्पनांना खुलेपणे स्वीकारणारी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असलेली आहे. डिजिटल माध्यम, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यासारख्या क्षेत्रात तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रगतीचा लाभ आपल्या भाषांना मिळणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मराठी आणि कोकणीसारख्या समृद्ध भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधारित भाषा मॉडेल्स, अनुवाद प्रणाली, आवाज ओळख तंत्रज्ञान आणि डिजिटल सामग्री विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळेच ह्या भाषा केवळ संवादापुरत्या मर्यादित न राहता शिक्षण, संशोधन आणि प्रशासन ह्याचा उद्योग या क्षेत्रामध्ये अधिक सक्षमपणे वापर होणे ही देखील गरज आहे. मी या मंचावरून तरुणांना आवाहन करतो की त्याने तंत्रज्ञानाच्या बळावरती आपल्या मातृभाषेला जागतिक डिजिटल मंचावर नेण्यास पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत उभा राहून मी जेव्हा प्रथमच सभागृहाला संबोधित केले तेव्हा एक केवळ औपचारिक क्षण नव्हता तर तो जबाबदारीचा, जाणीव देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. त्यावेळी माझ्या भाषणाची सुरुवात ही आकडेवारीने, योजनाने किंवा धोरणाच्या घोषणांनी करण्याऐवजी मी जाणीवपूर्वक विचारापासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कारण कोणतेही प्रशासन, कोणतेही धोरण आणि कोणताही निर्णय हा मूल्यावरती आधारित असला पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. त्या क्षणी मला दिशा दिली ती गोव्याच्या भूमीशी नाते सांगणाऱ्या कविवर्य बाबा बोरकरांच्या ओळीने. देखणी ती जीवने जी तृप्तीने तीर्थोदके. या ओळी माझ्यासाठी केवळ एक साहित्यिक सौंदर्य नव्हत्या तर जीवनाच्या दृष्टीने संदेश होत्या. त्या क्षणात मला जाणवलं की राजकारण हे केवळ सत्तेचं नव्हे तर मूल्यांचं, जबाबदारीचं आणि समाजाच्या भविष्याशी बांधिलकीचं क्षेत्र आहे. म्हणूनच तो क्षण माझ्यासाठी फक्त राजकीय नव्हता, तो विचारांचा आणि मूल्यांचा, एक सार्वजनिक जीवनाचा कर्तव्याचा जाणीव करून देणारा तो क्षण होता. या 3 दिवसामध्ये गोव्याच्या या भूमीवर एक महत्त्वाचा वैचारिक अध्याय या ठिकाणी लिहिला जाणार आहे. येथे होणारा संवाद आणि विचाराची देवाणघेवाण आणि विविध दृष्टिकोनाने मांडणे हे केवळ संमेलनापुरती मर्यादित न राहता पुढील काळासाठी मराठी समाजाची वाटचालीची दिशा ठरवणारी ठरेल. या संमेलनातून नवे विचार जन्माला येतील, नवे दृष्टिकोन आकारले यावेत, समाजाला अधिक समजूतदार आणि अधिक संवेदनशील, अधिक समावेशक बनवू आणि मराठी भाषा ही काळाच्या प्रवाहात अधिक सक्षम, समृद्ध
आणि हीच मनपूर्वक माझी खूप खूप शुभेच्छा. या भव्य आणि अर्थपूर्ण संमेलनाच्या यशासाठी ज्याने अथक परिश्रम घेतले त्या आयोजकांसाठी, संमेलन समितीचे सर्व सदस्य, मान्यवरांचे वक्ते, अभ्यासक, स्वयंसेवक व दूरदूरहून आलेले हे मराठी प्रेमी या सर्वांचा मी खरोखरच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की हे संमेलन आपल्या गोव्यातल्या ह्या मांडवीच्या तीरावरती कला अकादमीमध्ये होत आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणीवरून, खास करून जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे सगळे मान्यवर आज स्टेजवरती उपस्थित आहेत. डॉक्टर अनिल काकोडकर जे शास्त्रज्ञ याने या संमेलनाचे कार्याध्यक्ष पद स्वीकारलं आणि खरोखरच येत्या 3 दिवसामध्ये गोव्यामध्ये मराठी युवकांच्यासाठी, गोव्यातील युवकांसाठी हे एक विचार एक मला वाटतं की जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हे दिलेलं खरोखरच शोध मराठी मनाचा हा एक नक्कीच मेजवानी ठरेल असं मी म्हणेन. पुनश्च तुम्हा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय गोमंतक. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अनिलजी काकोडकर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण दिशा देणारे, देशाच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी, वैज्ञानिक संशोधनासाठी आणि तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठं योगदान त्यांना आहे. आणि म्हणूनच देशातला अत्यंत एक सर्वोच्च असा नागरी पुरस्कार पद्मविभूषण सन्मान आणि गोमंतकातील गोमंत विभूषण या सन्मानाने, या पुरस्काराने त्यांचा यथोचित गौरव झालाय. साधेपणा, राष्ट्रनिष्ठा आणि विज्ञानाला समाजाशी जोडण्याची त्यांची दृष्टी हीच त्यांची खरी ओळख आहे. सगळ्यांच्या वतीनं विनंती करेन आदरणीय डॉक्टर अनिलजी काकोडकर यांना की आपण संमेलनाध्यक्ष या नात्याने आपलं भाषण व्यक्त करावं. डॉक्टर प्रमोदजी सावंत, माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य, इथे उपस्थित जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजक समिती या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः आजचे सत्कारमूर्ती श्री अनिल खवटे आणि श्री महेश मांजरेकर, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शोध मराठी मनाचा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आपण माझा जो बहुमान केलात त्याबद्दल मी जागतिक मराठी अकादमीचा आणि आपण सर्वांचा खूप आभारी आहे. अशा या संमेलनाचा अध्यक्ष होण्याची माझी लायकी आहे किंवा नाही याबद्दल मी खरं तर साशंकच आहे. मी तसं बोलूनही दाखवलं होतं. शेवटी आपल्या सर्वांच्या विनंतीचा मान राखलाच पाहिजे म्हणून मी आज इथे आपल्या पुढे उभा आहे. मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे. मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगी असलेले नेतृत्व गुण. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केलेली स्वराज्याची चळवळ, त्यातून उभे राहिलेले व जवळपास भारतभर पसरलेले मराठी साम्राज्य, ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले व इतर अनेक पुढाऱ्यांनी दिलेले नेतृत्व, ज्योतिबा फुलेंसारखे थोर समाजसुधारक, दलितांना आपले अस्तित्व जाणवून देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक थोर मराठी मंडळींनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला समर्थ नेतृत्व दिले आहे. जागतिक मराठी अकादमी
ही जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार आणि जतन करण्यासाठी म्हणून स्थापन केलेली एक संस्था आहे, हे आपण सर्वजण जाणतो. मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी मंडळींना चांगलं समजतं. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. लहानपणी मी मध्य प्रदेशात खरगोण येथे वाढलो. गावात जेमतेम 150 ते 200 मराठी कुटुंबे होती, पण तेथे एक मराठी प्राथमिक शाळा होती. माझे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. गावात गणपती उत्सव दरवर्षी नेमाने 10 दिवस साजरा केला जात असे. मुख्य कार्यक्रमाआधी लहान मुलांचा मेळा असायचा. मुख्य कार्यक्रमात स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेलं एखादं मराठी नाटकसुद्धा असायचं. आम्हा लहान मुलांना तर मराठी संस्कृतीच्या विविध अंगांची ओळख होण्याच्या दृष्टीने गणपती उत्सव ही एक पर्वणीच असायची. दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या देशात BMM सारख्या संस्थांचे कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आयोजित करण्यात त्या मंडळींचा उत्साह आपण मधून बघत असतो. मराठी माणूस म्हणून आपली जडणघडण न भरकटता चांगली व्हायची असेल तर आपल्या मुळाची आपली घट्ट ओळख असायलाच हवी. आज मराठी माणसं जगभर पसरलेली आहेत. त्यांच्या या अशा भाषिक व सांस्कृतिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने, जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने जागतिक मराठी अकॅडमी आणि बृहन मराठी समाज परस्पर पूरकच म्हणायला हवे. मराठी भाषा ही संपर्कासाठी तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन व त्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठी भाषेची खूप मदत होते. विशेषतः लहान मुलांची वाढ होताना ज्ञानेंद्रिये सभोवताली असणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींची सतत नोंद करत असतात. या गोष्टींना परिभाषित करायला पण आसपास बोलणाऱ्या व्यक्तीकडूनच मुलं शिकत असतात. या अवस्थेत अनेक भाषांचा वापर अर्थातच मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बालशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे खेळत खेळत मातृभाषेतून होणे हे सर्वात श्रेयस्कर. यामध्ये घरातील, शाळेतील आणि परिसरातील मंडळींचा सहभाग असायला हवा. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांचं संपर्क क्षेत्र विस्तारण्यासाठी अधिक भाषा पण शिकायला हव्यात. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी जी NEP-मध्ये अंतर्भूत आहे, ती पण अशीच टप्प्याटप्प्याने व्हावी असे मला वाटते. शेवटी मराठी माणूस अधिक सक्षम होणं आणि त्याचं प्रभाव क्षेत्र अधिकाधिक विस्तृत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा विकास अपेक्षित आहे. मराठी समाजासाठी उच्च शिक्षणाची सोय मला वाटतं मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषात असावी. अर्थात त्यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके व संदर्भ साहित्य आधीपासून उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची व्यवस्था
आत्तापासून आपण सर्वांनी करायला हवी. उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग विविध अंगाने करण्यासाठी सक्षम करते. संबंधित विषयातील ज्ञानाच्या कक्षा संशोधनाच्या माध्यमातून रुंदावणे, ज्ञानगंगा पुढच्या पिढीकडे वळवणे, व्यवसाय किंवा नोकरीतून उपजीविका साध्य करणे इत्यादी पैलू यात समाविष्ट आहेत. यासाठी कुठली भाषा शिक्षण माध्यम म्हणून अधिक उपयोगी ठरेल हे त्या व्यक्तींच्या संभावित कार्यक्षेत्रावर अवलंबून असणार हे उघड आहे. आणि म्हणूनच मराठी आणि इंग्रजी भाषा किंवा इतर कुठलीही भाषा अशा भाषात उच्च शिक्षणाची सोय आवश्यक ठरते. प्रभावी विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था निर्माण करायची झाली तर शिक्षण परिसंस्था इकोसिस्टीम अधिक व्यापक व्हायला हव्यात. याचा अर्थ छोट्या शिक्षण संस्थांचं महत्त्व कमी लेखणं अजिबात नाही. बऱ्याच छोट्या संस्था खूप चांगलं काम करत आहेत, पण विद्यार्थ्यांना वेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा छोट्या संस्थांनी इतर पूरक संस्थांबरोबर नेटवर्किंग करून एक समग्र शैक्षणिक परिसंस्था उभारणे केव्हाही अधिक श्रेयस्कर. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात हे काम करण्यासाठी भौगोलिक अंतरामुळे येणारी मर्यादा आता फारशी उरलेली नाही. शिक्षण क्षेत्रात अपेक्षित हे महत्त्वाचे संक्रमण एकतर खूप मोठं आव्हान आहे. सरकारच्या प्रयत्नासोबत शिक्षण प्रेमी तज्ज्ञ व समाजसेवी संस्था व मंडळींनी या कामी आपापला हातभार लावणं आवश्यक आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे स्थानिक संदर्भावर आधारित अनेक कृतिशील उपक्रमाचे पर्याय आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. अशा विकेंद्रित वातावरणात नाविन्यपूर्ण शिक्षण व्यवस्था, नोकरशाहीचा पगडा आणि केंद्रीय नियंत्रणाची वृत्ती असलेल्या व्यवस्थेमध्ये कशी राबवायची हा खरा प्रश्न आहे. मानवाच्या उत्क्रांतीत मानवानेच निर्माण केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं योगदानाचं मोठं महत्त्व आहे. अनेक सुविधा ज्यांचा काही वर्षापूर्वीपर्यंत आपण विचारही करू शकत नव्हतो त्या आज उपलब्ध आहेत आणि आपण त्यांचा सर्रास वापर पण करत आहोत. जवळपास प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल याचं उत्तम उदाहरण आहे. मोबाईलचा वापर आज सर्वव्यापी झाला आहे. लिहिता वाचता येणं जशी आपण मूलभूत गोष्ट समजतो तसंच डिजिटल साक्षरता ही पण आज तितकीच मूलभूत गोष्ट झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाने निर्मित या सर्व गोष्टींचा समाजाशी फार जवळचा संबंध असल्यामुळे एकूणच विज्ञान प्रसार सर्वदूर होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यातून प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्तरावरील प्रगती व्यतिरिक्त अनेक नव्या उपजीविकांच्या संधीसुद्धा निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाने आज अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याचबरोबर अनेक नवीन प्रश्नही निर्माण केले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आपण व्यक्तिगत तथा सामाजिक पातळीवरही नवीन तंत्रज्ञाने कशी राबवतो यावर अवलंबून आहेत. विशेषतः लहान मुलांच्या बद्दल तर हे अधिकच महत्त्वाचं आहे. मला माझ्या एका जर्मन मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. जेव्हा टेलिव्हिजन
नवीनच उपलब्ध झाला होता तेव्हा जर्मनीच्या काही शहरांमध्ये घरी टेलिव्हिजन असला तर लहान मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन नाकारण्याची प्रथा सुरू झाली होती, कारण टेलिव्हिजनचे मुलांवरचे परिणाम वगैरेची चर्चा त्या काळी सुरू होती. अर्थात हे काही फार काळ टिकलं नाही, पण नवीन तंत्रज्ञान अंगीकारताना त्याला एक महत्त्वाचं सामाजिक अंग आहे हे अधोरेखित करण्यास हे उदाहरण पुरेसं असावं. नवीन प्रचलित होणाऱ्या तंत्रज्ञानाकडे केवळ पाठ फिरवून हे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी सतत सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. तंत्रज्ञान चांगलं की वाईट हे आपण वापरकर्त्यांच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून असतं असं मला वाटतं. चांगली माणसं घडवणं हे शिक्षणाचं प्रमुख उद्देश आहे. समाजात सतत चांगल्या वाईट प्रवृत्ती असताना आपण लहान मुलांची जडणघडण चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतोच. तंत्रज्ञान अंगीकारताना सुद्धा त्याचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा व दुरुपयोग कसा टाळायचा या प्रश्नाचं समाधान पण अशाच सामाजिक विचारमंथनातून पुढे यायला हवं. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आपल्या घटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. आज विज्ञानाने केलेली एवढी मोठी प्रगती व त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यासमोर असताना सुद्धा अनेक अंधश्रद्धा आपण सतत अनुभवत असतो. अगदी चांगली शिकली सवरलेली आणि काही वेळेला वैज्ञानिक मंडळीसुद्धा अंधश्रद्धांच्या आहारी गेलेली दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. प्रस्थापितांचा पगडा जसा या प्रवृत्तींना कारणीभूत असतो, तसंच आपल्या मनाचा कमकुवतपणा व असुरक्षिततेची भावना सुद्धा याला कारणीभूत असते असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगतीमुळे वाढलेली मानवाची शक्ती किंवा विज्ञानाच्या आधारे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टींची उकल करण्याची क्षमता साध्य झाल्यामुळे मानवी अहंकाराला खतपाणी मिळाले असे न होता जास्त समजलं की त्याहीपेक्षा कितीतरी जास्त अजूनही समजायचं आहे, ही जर जाणीव झाली तर मला वाटतं या अहंकाराची भावना विनम्रता घेईल. मानवी मूल्ये जपण्यासाठी व जोपासण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. वरील विवेचनावरून विज्ञान आणि समाज यांना जोडणारा दुवा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल. यासाठी विज्ञान संप्रेषण सायन्स कम्युनिकेशन क्षमता वाढवणे, ज्यायोगे वैज्ञानिक निष्कर्षांची सोप्या शब्दात पण अचूक माहिती सामान्यापर्यंत पोचवता येईल, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर नारळीकरांनी याबाबत केलेले अथक प्रयत्न आपण सर्वांनी पाहिले आहेत, अनुभवलेली आहेत. त्यांच्या अशा प्रयत्नाची यशस्वीता साहित्य संमेलनातून सुद्धा आता जाणवायला लागली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मराठी मंडळींनी स्वराज्याच्या दृष्टीने, समाज सुधारणांच्या दृष्टीने व नवीन भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आजही महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य आहे. उद्योगप्रधान युगात तेच महत्त्वाचं पण होतं आणि आहे. आता मात्र आपण ज्ञानयुगात झपाट्याने वाटचाल करू लागलो आहोत. उत्पादन क्षेत्राला आता ज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञान जोडलं गेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता,
मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, जेनेटिक इंजिनिअरिंग, सेक्युअर कम्युनिकेशन, क्वांटम कम्प्युटिंग अशी अनेक नवीन नवीन क्षेत्रे उद्योग जगतात पुढे येत आहेत. या कामात संशोधन आणि उद्योजकता या दोन्ही एकत्रितपणे पुढे जात आहेत. असं संशोधन पुरस्कृत उद्योग जगत आपल्याला येथे पण निर्माण करणं अपरिहार्य आहे. नव्हे, आज अग्रेसर राष्ट्रांची ती खरी ओळख आहे. डीप टेक क्षेत्रात विद्यापीठात संशोधनाबरोबर उद्योजकता आणि उद्योगात उद्योजकतेबरोबर संशोधन आता अपरिहार्य झालेले आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवायचा झाला तर आपली उत्कृष्टता जागतिक स्तराच्या तोडीची असणं अनिवार्य आहे. मराठी माणसं डीप टेक क्षेत्रात पुढे येत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गौरव सोमवंशी सारखा तरुण उद्योजक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आज प्रत्यक्ष राबवत आहे. जागतिक स्तराच्या तंत्रज्ञानाच्या विकास करण्याबरोबरच ही तंत्रज्ञाने भारतासमोर असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कशी वापरावी याचाही विचार झाला पाहिजे. यासाठीची निर्णय प्रक्रिया परदेशी विक्रेत्यांच्या आहारी न जाता स्वायत्तपणे आपल्या दूरगामी हिताचा विचार करून व्हायला हवी. असे न केल्याने आपले खूप नुकसान होते. खत उद्योगातील दीर्घकाळ असलेली आपल्या पुढील समस्या हे याचे एक ठळक उदाहरण आहे. आर्थिक प्रगतीबरोबर आर्थिक विषमतेला आळा घालण्याकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे. माझ्या मते यासाठी प्रभावी उपाय म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाकडे लक्ष देणे. आज ज्ञानयुगातील डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेती व शेतीला पूरक असे व्यवसाय यांच्या पलीकडे जाऊन उद्योग आणि सेवा क्षेत्रातही बऱ्यापैकी अर्थार्जन करणे शक्य आहे. ग्रामीण भागात युवक मंडळींची संख्या शहरी भागासारखी किंवा त्याहून थोडी अधिकच असल्याने डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अर्थकारणात यामुळे बऱ्यापैकी भर पडू शकते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे ग्रामीण भागात घडल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर बऱ्यापैकी कमी होऊन विषमतेला चांगला आळा बसू शकेल. हे साध्य होण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण करणं हे होय. MKCL सारख्या संस्थांनी हे करून पण दाखवलेलं आहे. नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी जशी चांगली परिसंस्था निर्माण करावी लागते तसंच ग्रामीण भागात विविध अंगांनी उपजीविका निर्माण करण्यासाठी शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, वित्त व्यवस्था, बाजार व्यवस्था आदी सर्वांगाने परिपूर्ण अशी परिसंस्था निर्माण करणं हे पण आवश्यक आहे. वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर वर्क फ्रॉम विलेज अंगीकारून सेवा क्षेत्रात खूप काम होऊ शकतं. तसंच एक गोठ्याच्या बाजूला एअर कंडिशन खोलीत 3D प्रिंटिंग किंवा ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरच्या माध्यमातून औद्योगिक उत्पादनाचं काम पण होऊ शकतं. मला वाटतं सतत ऐकू येणारा गावं रिकामी करून लोकांना गावामध्ये सुद्धा सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर
याच्यावर सुद्धा शेती आणि शेतीला पूरक उद्योगांच्या तोडीने बरोबर काम खूप होऊ शकतं. आपण जे सतत ऐकू येणारा गावं रिकामी करून लोकांना शहराकडे वळविण्याचा घोषा बऱ्याच वेळेला आपण ऐकतो. मला वाटतं हा औद्योगिक युगातील मानसिकतेचा परिपाक असून आजच्या ज्ञानयुगात तो गैरलागू आहे. सिलेज या संकल्पनेवर म्हणूनच आजकाल मी सतत भर देत असतो. आता मला वाटतं हे विवेचन आटोपतं घ्यायला हवं. जगात आज जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी माणसं स्वतःतला माणूस विसरत आहेत की काय अशी शंका येते. मराठीने आपल्याला समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा दिला असून या वारशाचे जतन स्पर्धेत पुढे राहून सुद्धा आपल्याला माणूस म्हणून जागृत ठेवण्यास मदत करते असे मी मानतो. आपल्या मुळाशी जवळीक आपल्याला एकटं पडू देणार नाही. उंच भरारी घेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवेलच. धावपळीच्या तंत्रज्ञान युगात आपल्याला आपल्यातल्या माणसाचा रोबो न होऊ देता त्या माणसातली संवेदना व सुसंस्कृतता टिकवायची आहे, किंबहुना ती अधिक समृद्ध करायची आहे. मला वाटतं जागतिक मराठी अकॅडमीचा पण तोच उद्देश आहे आणि या दृष्टीने आपण सर्व पुढे जाऊया. धन्यवाद. संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री दशरथजी परब यांना विनंती आहे की आपण आभार व्यक्त करावेत. नमस्कार. जागतिक मराठी अकादमी, शोध मराठी मनाचा आणि गोव्यातील अनेक संस्था ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केलेलं होतं आणि सकाळपासून जे कार्यक्रम इथं सादर केले गेले त्यात जी उपस्थिती होती ती फार मोठी उपस्थिती होती. आता हा शेवटचा म्हणजे दिवसाचा शेवट होतो आहे आणि आजच्या दिवसाचे कार्यक्रम संपत आहे. उपस्थिती थोडी समोर कमी दिसते, परंतु या संमेलनाचे आयोजन करताना ज्या अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज उपस्थिती लावली ती मला खूप महत्त्वाची वाटते. व्यासपीठावर असलेले आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष थोर सायंटिस्ट, आपल्या गोव्याचे सुपुत्र, ज्याने विज्ञान क्षेत्रात फार मोठं काम केलेलं आहे असे पद्मविभूषण अनिलजी काकोडकर आणि या संमेलनाचे प्रमुख ज्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा ज्याने आम्हाला पहिल्यांदाच सपोर्ट केल्यामुळे या संमेलनाच्या आयोजनात आम्ही पुढं पाय ठेवला, ते गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत आणि व्यासपीठावर बसलेले इतर मान्यवर, ज्यात आमचे अनिलजी खवटे आहेत आणि महेश मांजरेकर, शिवाय उदय दादा लाड, महेश मांजरेकर, असे अनेक लोक ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन आज यशस्वी होत आहे. व्यासपीठावर नागराज मंजुळे आहेत आणि समोर अनेक लोक आहेत. त्यात आमचे गोरा ढवळीकर मला दिसले आणि ते अतिशय मराठीच्या कार्यासाठी नेहमीच पुढे असतात असे आमचे गोरा ढवळीकर सर मला दिसले. मला खूप आनंद आहे सर.
तुम्हाला पत्रिका सुद्धा मी पाठवली नाही, कारण कामाचा व्याप एवढा होता. पत्रिका फार उशिरा मिळाल्या, त्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत पोचल्या नाही. हे संमेलन पूर्वी ठरलं होतं, जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वी ठरलं, परंतु पत्रिका आणि कार्यक्रम ठरवण्यात बराच वेळ गेला. कारण जी सगळी मंडळी आहे, आता आमच्या अनिल सामंत सरांनी सांगितलं की विदेशातले अनेक नामवंत व्यक्ती, वैज्ञानिक या संमेलनात उद्या आणि परवा सहभागी होतात. आणि त्यांचे येणं जाणं, कुठल्या हॉटेलात राहणं, हे सगळी तयारी करीत असताना फार मोठ्या अडचणी येतात. तरीसुद्धा हे संमेलन आज यशस्वी होत आहे आणि याची सुरुवात फार चांगली झाली. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे आणि ज्यांनी आम्हाला मदत केली असे अनेक लोक इथं उपस्थित आहेत आणि ज्यांचे सत्कार झाले अशी मोठी आदरणीय व्यक्ती समोर बसलेली आहे, त्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद.